श्री गणेशाय नमः. श्री स्वामी समर्थ. सुप्रभातम. नमस्कार. सिया ऑफिशियलवर आपले सुस्वागतम. योगेशं सच्चिदानंदं वासुदेवं व्रजप्रियं धर्मसंस्थापकं वीरं कृष्णं वंदे जगद्गुरुं. आज आपण महाभारतातल्या पहिल्या खंडातल्या आदिपर्वातले खांडव दाह पर्व वाचायला सुरुवात करूया. वैशंपायन म्हणाले, इंद्रप्रस्थामध्ये वास्तव्य करीत असता पांडवांनी धृतराष्ट्र राजाच्या आणि भीष्माच्या आदेशानुसार पुष्कळ राजांचा नायनाट केला. सुलक्षणांनी आणि पवित्र कर्मांनी समृद्ध असलेल्या देहाच्या आश्रयाने मनुष्य ज्याप्रमाणे सुखात राहतो, त्याप्रमाणे धर्मराज युधिष्ठिराच्या आश्रयाने सर्व प्रजाजन सुखात नांदू लागले. राजा जन्मेजया, एखादा न्यायनीतीला अनुसरून वागणारा पुरुष आपल्याच योग्यतेच्या आपल्या 3 बंधूंचा मान राखून त्यांच्याशी वागतो, त्याप्रमाणे युधिष्ठिराने धर्म, अर्थ आणि काम या 3ही पुरुषार्थांचा यथायोग्य मान राखला आणि त्यांचे सारख्याच आस्थेने सेवन केले. धर्म, अर्थ आणि काम या 3 पुरुषार्थांनी आपले समान भाग केले आणि ते देह धारण करून अवतरले आणि 3 अमात्यांमध्ये राजा शोभून दिसतो, त्याप्रमाणे युधिष्ठिर हा त्यांचा आत्मा साजून दिसला. युधिष्ठिराच्या रूपाने परब्रह्माचे ज्ञान प्राप्त करून घेतलेला, महाक्रतूमध्ये वेदाध्ययनाचा विनियोग करणारा आणि पवित्र लोकांची प्राप्ती करून घेण्याची इच्छा बाळगणारा, ब्रह्मनिष्ठ, कर्मनिष्ठ आणि नीतिनिष्ठ राजा प्रजेला प्राप्त झाला. या युधिष्ठिरामुळे स्वभावतः चंचल लक्ष्मीला अधिष्ठान म्हणजे स्थैर्य प्राप्त झाले, बुद्धीचा प्रकर्ष झाला आणि पृथ्वीपाल नृपतींच्या धर्माचा उत्कर्ष झाला. 4 वेदांमधील मंत्रांच्या विनियोगाने प्रवृत्त झालेला महाक्रतू शोभून दिसावा, त्याप्रमाणे आपल्या 4 बंधूंच्या परिवारात राजा युधिष्ठिर शोभून दिसू लागला. बृहस्पतीप्रमाणे प्रमुख देव ज्याप्रमाणे प्रजापतीभोवती परिवार करून नम्रपणे उपस्थित राहतात, त्याप्रमाणे धौम्य इत्यादी विप्रश्रेष्ठ युधिष्ठिराभोवती परिवार करून उभे राहू लागले. पौर्णिमेच्या निर्मळ चंद्रावर लोकांची दृष्टी प्रेमातिशयाने खिळून राहते, त्याप्रमाणे युधिष्ठिरावर प्रजाजनांचे नेत्र खिळून राहिले आणि त्यांची मने त्याच्याशी अगदी तद्रूप झाली. प्रजेचा प्रतिपाळ करणे हा जो राजाचा प्रधान धर्म, त्याचे काटेकोर पालन युधिष्ठिर करीत असे. याच एका कारणाने प्रजेची त्याच्यावर निरतिशय भक्ती जडली होती असे नव्हे, तर लोकांच्या मनाला जे काही रुचत असे तेच युधिष्ठिर कृतीमध्ये उतरवून दाखवीत असे. त्यांचे उत्कट प्रेमही त्याच्यावर जडले होते. नित्य मधुर बोलण्याची सवय असलेल्या त्या युधिष्ठिराने कधीही अनुचित भाषण केले नाही. तो कधीही असत्य बोलला नाही, कुणाच्याही मनाला यातना होतील असे बोलला नाही आणि कुणालाही अप्रिय वाटेल असे कधी बोलला नाही. भरतश्रेष्ठा राजा जन्मेजया आपल्या हिताबरोबरच सर्व प्रजेचे हित करण्यासाठी सदैव उत्सुक असलेला तो महातेजस्वी युधिष्ठिर परमसंतोषाने नांदला आणि आपल्या प्रदीप्त तेजाने भूपालांना त्रस्त करून सोडणारे पांडवही निश्चिंत मनाने मोठ्या आनंदात राहू लागले. यानंतर काही दिवस गेल्यावर बिभत्सू अर्जुन कृष्णाला म्हणाला, कृष्णा, उन्हाळ्याचा ताप वाढू लागला आहे. आपण यमुनेवर जाऊ आणि तेथे मित्रमंडळींच्या समवेत विहार करू आणि संध्याकाळी पुन्हा परत येऊ. कृष्णा, माझा हा बेत तुला आवडेल असे मला वाटते आहे. कृष्ण म्हणाला, कौंतेय अर्जुना, आपल्या मित्रांसमवेत यमुनेच्या प्रवाहात मनसोक्त जलक्रीडा करणे मलाही आवडेल. वैशंपायन म्हणाले, राजा जन्मेजया, त्या दोघांनी याबाबतीत धर्मराज युधिष्ठिराची अनुज्ञा घेतली आणि त्याचा निरोप घेऊन अर्जुन आणि कृष्ण आपल्या मित्रांच्या परिवारासह यमुना नदीवर गेले. यमुनेच्या तीरावर एक सुंदर क्रीडागृह त्यांनी तयार करून घेतले होते. ते क्रीडागृह गर्द झाडीमध्ये असल्यामुळे फारच रमणीय दिसत होते.
त्याच्या आजूबाजूला लहान मोठी घरकुले होती. या साऱ्या गोष्टीमुळे ते इंद्राच्या नगरीप्रमाणे नयन मनोहर झाले होते. निरनिराळ्या प्रकारच्या खाद्यपदार्थांनी आणि चविष्ट उंची पेयांनी त्या क्रीडागृहात अगदी रेलचेल केली होती. परमसुवासिक पुष्पांचा आणि इतर अनेक सुगंधी पदार्थांचा मोहक सुगंधाचा दरवळ सर्वत्र भरून राहिला होता. असे हे मोठे मनोज्ञ क्रीडागृह अर्जुनाला व कृष्णाला दिसता क्षणीच त्या दोघांनी त्या क्रीडागृहाच्या अनेक प्रकारच्या सुंदर रत्नांनी सुशोभित झालेल्या अंतर्गृहामध्ये प्रवेश केला आणि त्या दोघांनी व त्यांच्याबरोबर आलेल्या सर्व मित्रांनी तेथे मनसोक्त क्रीडा केली. आकर्षक उन्नत पयोधर असलेल्या आणि मदिरापानामुळे अडखळत चालणाऱ्या मोहक नेत्रांच्या नितंबिनी ललनांनीही मनसोक्त विहार केला. काही ललनांनी अर्जुनाबरोबर आणि कृष्णाबरोबर जलामध्ये क्रीडा केली. काहींनी यमुनेच्या तीरावरील उपवनामध्ये क्रीडा केली. काहींनी क्रीडागृहात क्रीडा केली. मनास रुचेल त्या ठिकाणी आणि मनास येईल त्याप्रमाणे त्यांनी क्रीडा केली. राजा जन्मेजया तेथे आलेल्या साऱ्या स्त्रियांमध्ये द्रौपदी आणि सुभद्रा या दोघीच विशेष धुंद झाल्या होत्या. त्या दोघींनी तर धुंदीमध्ये आपली वस्त्रे आणि भूषणे सुद्धा इतर स्त्रियांना देऊन टाकली. काही स्त्रिया तर बेहोश होऊन नाचू लागल्या. दुसऱ्या काही स्त्रिया मोठ्याने ओरडू लागल्या. इतर काही स्त्रिया मनसोक्त हसू लागल्या आणि काहींनी तर उंची मद्याचे आकंठ प्राशन केले. काहींनी दुसऱ्या स्त्रियांना घेरून टाकले आणि काही तर एकमेकींना झोंबू लागल्या आणि बकलू लागल्या आणि काही जणी तर इतरांनी न ऐकण्यासारख्या गुह्य गोष्टी आपापसात बोलू लागल्या. एकंदरीत अतिशय रमणीय दिसणारे ते क्रीडावन समृद्ध क्रीडागृह वेणू, वीणा आणि मृदंग इत्यादी मनोज्ञ वाद्यांच्या ध्वनीने सर्वत्र दुमदुमून गेले. राजा जन्मेजया असा तो आनंदाचा सोहळा चालू असता शत्रूंची नगरे जिंकून घेणारे कुरुनंदन अर्जुन आणि दाशार्हनंदन कृष्ण असे दोघे मिळून जवळ असलेल्या एका अतिशय मनोहर स्थळी गेले. तेथे ते दोघेही उंची आसनावर बसले. मागे केलेल्या पराक्रमाच्या कथांच्या आठवणी त्यांनी एकमेकांना सांगितल्या आणि अशा रीतीने अर्जुन आणि कृष्ण पूर्वस्मृतीमध्ये अगदी रंगून गेले. इतक्यात स्वर्गामध्ये आसनावर बसलेल्या अश्विनी कुमारांप्रमाणे आसनस्थ असलेल्या त्या कृष्णार्जुनाकडे विशाल शाल वृक्षाप्रमाणे उंच असलेला, तप्त सुवर्णाप्रमाणे अंगकांती असलेला, मोठी आकर्षक तांबूस पिंगट दाढी असलेला, उंचीच्या प्रमाणात अंगलट असलेला आणि नुकत्याच उगवलेल्या सूर्याप्रमाणे तेजस्वी असलेला, वल्कल परिधान केलेला, जटाधारी, पद्मपत्राप्रमाणे नितळ मुखकांती असलेला, पिंगट वर्णाचा, तेजाने झळकणारा एक ब्राह्मण आला. तेजाने तळपणारा तो ब्राह्मण जवळ आलेला पाहताच कृष्ण आणि अर्जुन दोघेही तत्क्षणी आसनावरून उठून उभे राहिले. आज आपण इथे थांबूया. पुढची कथा आपण उद्या वाचूया. माझ्या सिया ऑफिशियलला सबस्क्राईब केले नसेल तर कृपया आत्ताच सबस्क्राईब करा आणि दररोज महाभारत ऐकण्याचा आनंद अवश्य घ्या. बाजूच्या बेलवर क्लिक करून लाईक करायला विसरू नका. शेअर करा, कमेंट करा आणि राधे राधे लिहायला विसरू नका. धन्यवाद. जय श्री कृष्ण.